टोपल पकड दे मग सरकार तुम्हाला जर आला पानी घ्या पाणी पाणी घ्या बाबा पाणी लागू पाणी 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 घ्या धामा धाम पाहिजे हातातून दिसतील चावला तरी आपल्याला काही होणार नाहीये। याची खासियत अशी आहे की हा डायरेक्ट आपल्या डोळ्यावर अटॅक करते, त्यामुळे मी फक्त माझा डोळा याच्यापासून वाचवत असते, बाकी कोणतेही नाही। बाकी कुठेही चावला तर चालते, तो फक्त डोळ्याला नाही चावला पाहिजे। तर बघा हा 12 फुटापर्यंत वाढणारा साप आहे, पाहू शकताय। तो डायरेक्टली काय करते, अटॅक करते। तर बघा हा धामण साप आहे। धामण साप पूर्णपणे बिनविषारी असा असतोय, तर माझ्या अंगावर अटॅक करू नये म्हणून मी त्याला दोघी पायांच्या मध्ये गुंतवून ठेवलेला आहे, कारण की तो डायरेक्टली आपला डोळा फडफड करते ना, तर आपल्या डोळ्यावर तो अटॅक करत असते। आणि खूप सारे या धामण सापाविषयी मान्यता आहे की हा शेपूट वगैरे मारते असे। तर आता हा चिडलेला आहे म्हणून आपली शेपूट अशी 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 फिरवते, परंतु याच्या शेपटीवर कोणत्याही प्रकारचा काटा वगैरे काही नाहीये, आणि यांनी शेपटी अशी मारली तर माणूस मरत नाही। तर बघा धामण सापामध्ये आणि नागामध्ये खूप जणांना फरक लवकर समजत नाही। तर का समजत नाही, तर धामण सापाचा बघा चेहऱ्यावर रेषा असताय, तर बघा धामण सापाच्या हे जे असतं ना चेहरा, त्याच्यावर रेषा असताय दिसताय ना काळ्या, त्या नागाला नसता, एवढं लक्षात ठेवायचं आहे। दुसरी गोष्ट, सापाचा कलर हा तोंडापासून तर शेपटीपर्यंत सारखाच राहते, तर धामण सापाची शेपूट ही जाळीदार राहते, बरोबर आहे। हा 12 फुटापर्यंत वाढणारा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या सर्वात चांगला मित्र मानला जातो। आता तुम्ही खूप सारे लहान पोरांनी वगैरे ऐकले असणार की साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, तर मग आता मित्र कसा, खूप जण येत असतील साप पकडून जात असतील, परंतु याची मी आता पुरेपूर तुम्हाला माहिती सांगते। तर बघा आपल्या शेतामध्ये किंवा घरामध्ये उंदरं असताय, आता तुमच्या मनामध्ये मी बोलल्याबरोबर एक प्रश्न आला असणार आहे की मित्र हा कसा, बरोबर आहे ना, मित्र कसा, कारण की आता शाळेमध्ये तरी लहान मुलांना शिकवल्या जाते किंवा शाळेमध्ये शिक्षण दिले जाते थोडंफार की साप आपला मित्र, शेतकऱ्यांचा मित्र कसा आहे, थोडक्यात आपला सुद्धा, परंतु का हे नाही, हे कोणी सांगत नाही। तर हे मी तुम्हाला आज सांगते की साप शेतकऱ्यांचा मित्र का बरे। आपल्या घरामध्ये किंवा शेतामध्ये उंदरं असतात, धान्याची नासाडी कोण करते, उंदरं करता की नाही। आपल्या घरातले 3-4 उंदरं असले तर आपल्याला मारणं होता का, नाही होत। तर मग शेतामध्ये एवढे जास्त असल्यावर आपण त्याच्यासाठी काही टाकू शकतो का, ते पॅड वगैरे बरंच काहीतरी टाकतो का आपण, नाही। तर मग सर्वात जास्त नासाडी आपली कुठं होते, धान्याची, शेतामध्ये। आणि हे कुठं राहतात, शेत परिसरामध्ये। तर बघा याचा इंग्लिश मधून, याला मराठीत जरी धामण म्हणत असले तर इंग्लिश मध्ये याला रॅट म्हणतात। रॅट म्हणजे काय मुलांना, रॅट म्हणजे काय, उंदीर, बरोबर आहे की नाही। हा असा साप आहे की एक वेळा जर बिळामध्ये गेला तर त्याचे आजोबा, पंजोबा, काका, चुलते, मामा, मावशा जेवढे काही फॅमिली असेल उंदरांची, तेवढी खाल्ल्याशिवाय तो बाहेर येत नाही, तेवढी खाल्ल्याशिवाय तो बाहेर येत नाही। म्हणजे झाला की नाही, शेतकऱ्यांचा मित्र झाला की नाही, उंदरी खाल्ला म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र झाला। ठीक आहे, मग अजून एक तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असणार आहे, हे बघा हे जे ना बोलणं मी म्हणजे
आपल्या तिथं प्रोग्राम होता ना शाळेमध्ये दादा, शाळेमध्ये जे प्रोग्राम होता ना तिथं मी हे सांगत असते, पण आज मला गरज वाटली, या गावामध्ये माझा पहिला कॉल आहे आणि इथं बऱ्याच जणांना माहित नसणार आहे सापाचे फायदे, म्हणून मला सांगावं असं वाटलं, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर बघा, आता बिनविषारी सापांचं मी तुम्हाला माहिती सांगितली. मग आता तुमच्या मनात अजून एक प्रश्न आला असणार, ठीक आहे मग आपण बिनविषारी ठेवू ना, विषारी काय कामाचे, बरोबर आहे. तर बघा, कॅन्सर, दमा, स्टमक कॅन्सर, अतिरक्तस्राव याच्यावर औषध कुठून येता कुठून? सापाच्या विषापासून हे औषध तयार होतात. कॅन्सर सारख्या एवढ्या गंभीर आजारावर सापाच्या विषापासून औषध तयार होतात. म्हणजे आता विचार करा तुम्ही, साप आपला बिनविषारी असो का विषारी असो आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, उपयोगी. आपण तरी कोणाच्या उपयोगात पडत नाही. साप आपला म्हणजे तो आपल्या याच्यामध्ये आपल्या घरात काही खायला येत नाही, काही नाही, काहीच नाही, तरीही परिसरामध्ये राहून, निसर्गामध्ये राहून आपलंच तो भलं करतोय ना. तर याच्यानंतर तुम्हाला हात जोडून विनंती आहे की फक्त सापांना मारू नका. काय, जेव्हाही तुम्हाला कधी साप आढळला तर रेस्क्यू करायला आम्हाला बोलवा. आम्ही कोणताही याचा पकडण्याचा चार्ज घेत नाही. हे समाजसेवा आहे. कुठंतरी मी असं समजा माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या पुढच्या पिढीसाठी हे काम करते. ठीक आहे. बघा, हा 12 फुटापर्यंत वाढणारा साप आहे. थोडाफार कमी जास्त बघितलं. आता हा वर कसा जाते, आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असणार आहे. साप आपण म्हणतो ना, या झाडावरून त्या झाडावर उडत नाही, साप असा उडी मारतो. हा, सापाची ही जे निमुळती शेपूट आहे ना, ही सापाला या फांदीवरून त्या फांदीवर जाण्यासाठी निमुळत्या शेपटीचा वापर हा सापाला होतो. हा किती फुटाचा असेल आता? साधारण आता घ्या ना, 5 फुटाची, हा 6 फुटाचा, 6-7 फुटाचा. ठीक आहे, याची माहिती घेतली, तुम्हाला पूर्ण भेटली. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला बिनधास्त विचारा. मी सापाविषयी तुम्हाला काहीही सांगू शकते, त्याच्या तोंडापासून ते शेपटीपर्यंत काहीही विचारा. काहीच नाही. चावला तर आता तुम्हाला बघा, साप म्हटलं तर सामान्य व्यक्तीला भीती वाटते, दिसला म्हणजे माणूस घाबरते. चावला म्हणलं तर डायरेक्ट आपले हार्टबीट वगैरे एकदम वाढून जातात. तर अशा वेळेस काय करायचंय, समजा XYZ मला चावला तर बाकीच्यांनी मला सांगायचं नाही, हा जर विषारी असला तर सांगायचं नाही हा विषारी आहे. त्याला थोडं हॉस्पिटलमध्ये पटकन न्यायचं. घरी ते लिंबू पाला, हे कडू पाला हे खाऊ घालता ना, हे असे घरचे प्रयोग करायचे नाही. हा बिनविषारी आहे, याचा काही प्रॉब्लेम नाही. याला टीटीचं इंजेक्शन तुम्ही घ्या, नका घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त थोडासा पांढरा मण्या ते अल्बिनो राहतात. कसं माहिती का, आपल्या याच्यामध्ये कोडं येतं माणसाला, माहिती कोडं. हा, तसंच सापांमध्ये राहते. लाख 1.5 लाख सापा मागे तो एखादी साप हा जन्माला येते. परंतु मग आपल्यासारखी माणसं त्याला ठेवणार थोडी. नवीन वाटलं म्हणजे मारून. त्या लोकांनी काय केलं माहितीये का, त्या सापाला मारलं आणि काय तर म्हणे तो साप देवाचा आहे म्हणून त्यांनी त्यांच्याच वावरामध्ये तो ठेवले. हा, हे चुकीचं आहे ना. ते एक अल्बिनो होता. अल्बिनो म्हणजे दुर्मिळ. कोण झालं त्याला, कोण आलं त्याला, बरोबर. तर तुम्हाला सर्व माहिती मिळालेली आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, आता तुम्हाला याच्या जिभीचं सांगते मी. हा जीभ काढतोय तर याच्या जिभीला याला चव वगैरे समजत नाही. ते दुभागलेली जीभ आहे त्याची. तर त्याच्यावरून फक्त समोर शत्रू आहे, मित्र आहे, भक्ष्य आहे की त्याच्यासाठी काही शिकार आहे, हे फक्त गंध ज्ञानाच्या उपयोगासाठी त्याची ती जीभ आहे. त्याच्यानंतर त्या जीवीचा उपयोग त्याला चवीसाठी होत नाही. आणि साप, नाग असो, धामण असो किंवा इतर कोणताही असो, सर्व साप हे मांसाहारी, शाकाहारी एकही नाही. नाग सुद्धा नाही. आणि नाग हा दूध पीत नाही. ठीक आहे, कोणाला काही विचारायचंय का? अजून काही आहे का विचारण्यासारखं? जीभ बाहेर काढते, हे खालची मध्ये किडे माकडे जमा करून घेते काय? सुगंध शत्रू काय पुढे धोका तुम्ही तुम्हाला ते सांगितले ना, काय धोका निर्माण झाला की जीभ आहे तिथून तो गंध घेते. समोर भक्ष आहे, शिकार आहे, काही असं, बाकी काहीच नाही. सापाला कोणाला हात लावायचा का? हात कोणाला लावायचा आहे का? मी तोंड, एक मिनिट
तोंड याच्यात टाकते. मी तोंड त्याच्यात टाकते, अर्धी बॉडी देते, मग तुम्ही हातावर. ठीक आहे. नाही नाही नाही, फोटो नको काढू बेटा. फक्त असं उलट नका घसू. हा, उलट नका करू. हात लावून पाहना, दाबू नका, दाबू आपू नका ना. बघा मी याच्यासाठी, आणि मी बघा एक मिनिट शांतता धरा. मी या सापाला हात लावू दिला म्हणून अतिरिक्त कोणताही सर्पमित्र आला, काहीही आलं, जर सापाला हात लावायचं म्हटलं तर कसं आहे, हा बिनविषारी होता म्हणून ठीक आहे. परंतु तुम्ही म्हणशाल मी उद्या नागाला हात लावून पाहिजे, तसं चालणार नाही. हा, तर लहान मुलांनी सुद्धा सापाला हात लावायचा नाही. फक्त तुम्हाला एक अनुभव दिला मी की साप कसा असतो, तुमच्या मनातून थोडी भीती निघली पाहिजे. पूर्ण भीती काढू नका, मला अवघड जाईल. नाही, अजगरही विषारी नसतोय, फक्त त्याच्या अवसानाला लोक काही होत नाही. बघा साप जेवढा पाहिजे तेवढा एवढा डेंजर नाही, आपल्यापेक्षा तर कमीच आहे. त्याचे तरी तोंडात जहर असेल, आपल्या बोलण्यात राहते, बरोबर आहे. माणसापेक्षा तर तो कमीच आहे. तो साप एकाला चालेल, तो एकटा मरून, पण एखाद्या माणसाने विचार केला ना, तो अख्खं गाव घेऊन मार. हा, असं असते. आणि बघा, ही आपली एक हशी मजाकची गोष्ट झाली. सापांना प्लीज करून तुम्ही कृपा करून मारू नका, कारण की पळशीमध्ये खूप सारे कॉल असताय माझेवाले, पण ह्या गावामध्ये मी पहिल्यांदा आली. मी सर्वांना कार्ड देऊन देते. हा, कधीही 24 तास आपली सापासाठी सेवा ही चालू आहे. ठीक आहे. हा, फोन नंबर घेऊन घ्या, कधीही तुम्ही कॉल करा, आपला कोणताही प्रकारचा चार्ज नाही. ठीक आहे. धन्यवाद. तुमच्या सर्वांसाठी तुम्ही मदत केली, आणि थोडा साप काढायला उशीरच झाला, लवकरच निघतो, परंतु ते कसं आहे, धामण असल्यामुळे पाण्यामध्ये जास्त वेळ राहतो. याच ठिकाणी दुसरा असता तर लगेच तो बाहेर निघाला. ठीक आहे. सर्वांसाठी धन्यवाद. आणि आपले YouTube चॅनल आहे बघा, प्रतिभा ठाकरे नावाचं, तेवढं सर्वांना विनंती करून सबस्क्राईब करा. ठीक आहे.